नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? स्वातीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत खानदेशी पद्धतीने चुलीवरची खिचडी. त्यासाठी मी आधी पहिले पाणी गरम करायला ठेवून देते. हे खिचडीसाठी आपण पहिले पाणी गरम करून घ्यायचं आहे. तोपर्यंत मी पाणी गरम होत आहे तोपर्यंत मी तुम्हाला साहित्य दाखवते. खिचडीसाठी आपण एक कांदा कापून घेतला आहे, एक टोमॅटो कापून घेतला आहे, बटाटा कापला आहे, एक कोथिंबीर आहे, लसूण अद्रक आहे, जिरं आहे, शेंगदाणे आणि आपले घरचे मसाले चटणी, हळद, धने पावडर, गरम मसाला, थोडंसं हिंग आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे. आणि हे डाळ तांदूळ घेतलेले आहेत. मी पावशेर डाळ तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता. आणि एक खिचडीसाठी आपण तेल घेतलेलं आहे. आपलं पाणी गरम झालेलं आहे, आता काढून घेऊया. आता आपलं पातेलं गरम झालेलं आहे, तेल टाकूया. तेल गरम झालंय, आपलं जिरं टाकू, शेंगदाणे टाकू, लसूण अद्रक टाकू, कांदा, कांदा आपल्याला असं चांगला कलसून घ्यायचा आहे. तर बटाटे टाकूया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेंगदाणे टाकू शकता. मला शेंगदाणे खिचडीमध्ये जास्त आवडतात म्हणून मी जास्त टाकलेले आहेत. आता टमाटा पण टाकून घेऊ. आता जोपर्यंत मसाला कलसतोय तोपर्यंत आपण डाळ तांदूळ धुवून घेऊया. आपला मसाला कलसला गेलेला आहे. आता आपण त्यामध्ये चटणी मसाला टाकून घेऊया. मसाला कलसला गेला आपला. आता त्याच्यामध्ये डाळ तांदूळ आपण धुवून घेतले होते ते टाकून घेऊया.
छान वास येते बरं का मंडळी. मसाला खूप छान कलसला गेला आपला. आणि हे चुलीवरची खिचडी असल्यामुळे तो मसाला अजून ते खूप छान वास येते त्याचा. आपण ते चटणी मसाले काढले होते ना, त्याच्यातच मीठ वगैरे सगळं टाकलेलं होतं, त्याच्यामुळे वरून परत दुसरा टाकायची काही गरज नाही आहे. कलर पण बघा किती सुंदर दिसतोय आलेला. घरचीच मिरची पावडर आहे बरं का माझी, अशी म्हणजे बाहेरची विकत आणलेली नाही आहे, घरीच तयार केलेली मिरची पावडर. त्याचाच कलर बघा किती छान दिसतोय कलर. आता आपण पाणी टाकून घेऊया. हे गरम केलेलं पाणी होतं ते टाकूया आपण. असं म्हणतात थंड पाण्याने खिचडीची चव बिघडते, म्हणून खिचडी करताना कधी पण गरम पाणी टाकावे. आता आपल्या खिचडीचं पाणी उकळलेलं आहे ना, आपण त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया. आणि 10 मिनिटं झाकून ठेवूया. दहा मिनिटं झालेले आहेत, आपली खिचडी पण तयार आहे. आता मस्त ताट करून घेऊया. बघा खिचडीला कलर पण किती छान आला आणि वास पण खूप छान येतोय. मस्त असं पापड, लोणचं, कांद्यासोबत मस्त खिचडी एन्जॉय करा. आणि तुम्हाला कशी वाटली खानदेशी पद्धतीने बनवलेली चुलीवरची खिचडी मला नक्की सांगा कमेंट्स करून. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.